भाजपच्या माजी खासदार नवनीत राणांनी बच्चू कडूंवर जळजळीत टीका केली। बच्चू कडू सुपारीबाज, ब्लॅकमेलर आणि ढोंगी असल्याचं राणा म्हणालेत, तर त्यांना पाडण्यासाठी बच्चू कडूंनी सुपारी घेतल्याचा गंभीर आरोप नवनीत राणांनी केला। अमरावतीच्या परतवाडा इथं दहीहंडी कार्यक्रमामध्ये त्यांनी बच्चू कडूंवर जोरदार प्रहार केला आहे। ब्लैकमेलर कौन? ढोंगी नाटक करने वाला कौन? आपकी बहन की, आपकी भाभी की गिराने के लिए सुपारी ली थी। अमरावती लोकसभेच्या जागेवर प्रबळपणे दावा ठोकूनही ती जागा भाजपच्या नवनीत राणांना सुटल्यापासूनच निराश असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी एक मोठं विधान केलं। दर्यापूरच्या विधानसभेची जागा शिवसेनेलाच सुटल्याच जमा असल्याचं अडसूळांनी म्हटलं आहे। महायुतीत तीनही पक्षाच्या जागा वाटपाचा पेच कायम असतानाच अडसूळ यांनी हे विधान केलं। तर 2 दिवसांपूर्वीच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी दर्यापूर विधानसभेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली होती। मात्र त्यावेळी या जागेसंदर्भात कुठलीही घोषणा करण्यात आली नव्हती। या जागेवर आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजित अडसूळांसाठी आग्रही आहेत। आमचा दावा म्हणजे कॅप्टन अभिजित निवडून आलेला आहे आणि शिवसेनेकडे हा वर्षानुवर्ष सगळ्यांपासून हा मतदारसंघ आहे, त्यामुळे तिथं काही अडचण येईल असं मला वाटत नाही। कारण मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील किंवा इव्हन अजितदादाही असतील, या तिघांच्या मर्जीतला हा कॅप्टन अभिजित आहे, त्यामुळे ही जागा शिवसेनेला सुटल्याच जमा आहे। तर एक महत्त्वाची बातमी, हार्बर मार्गावरील वाहतूक उशिराने सुरू आहे। सीएसएमटी कडे जाणाऱ्या सगळ्या गाड्या या उशिराने धावतायत। पनवेलकडे जाणाऱ्या गाड्याही उशिराने असल्याची माहिती समोर आली आहे। शिवडी इथं एक जण रेल्वेखाली आल्यामुळे ही वाहतूक व्यवस्था कोलमडलेली आहे। ही वाहतूक व्यवस्था विलंबाने सुरू आहे।